पैशाची चणचण असली ना की माणूस असा अस्वस्थ होतो. बघ ना, आता तसं बघायला गेलं तर आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे ना. आणि मी त्यांना काहीच मदत नाही करू शकत. आई तू पण खूप शिकलीस, चांगली ग्रॅज्युएट आहेस. निर्जा मावशीसारखं तू का नाही नोकरीचा विचार केलास? कसं करणार बाळा? लग्न करून मी घरी आले आणि हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकत गेले मी. त्यानंतर तू झालीस, पाठोपाठ प्रथम झाला, मग माझं घर, माझी मुलं, आबा आई, या सगळ्यांमध्ये मी गुंतले. बाहेर जाऊन पैसे कमवावे तसं कधीच विचार आला नाही. आणि मला संसार करायला खूप आवडत होतं. नंतर ना माझ्या स्वतःच्या करिअरपेक्षा माझ्या मुलांना मोठं करणं, त्यांना चांगले संस्कार देणे, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं ग. थँक्यू आई. तू तुझं करिअर सॅक्रिफाईस करून आम्हाला प्रायोरिटी दिलीस. खरंच थँक्यू. पण आता असं वाटतं की मी माझं घर सांभाळून थोडे तरी पैसे कमवायला हवे होते. म्हणजे आता अविनने मला मदत करता आली असती, माझा काहीतरी हातभार लागला असता ग त्यांना. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, मामाचा काही फोन वगैरे आला? आजोबांची तब्येत कशी आहे कळवणार होता ना तू? मी फोन ऑफ ठेवते ना, कळलं नसेल. थांब एक मिनिट. हॅलो पिहू, अगं कुठे आहात तुम्ही दोघी? मी तुमच्याच फोनची वाट बघतोय. तुम्ही घरी नीट पोहोचलात ना दोघी? हो आम्ही व्यवस्थित पोचलो. थँक गॉड. बरं, घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही गोंधळ नाही ना? तुम्ही जायच्या आधी कोणी उठलेलं नव्हतं ना? सगळे झोपलेलेच होते ना? छे, कोणी नाही. मामा तू आमचं टेन्शन नको घेऊस. मला सांग, आजोबा कसे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे विचारायला आईने फोन करायला सांगितलं. आईला सांग आजोबा बरे आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत आता. आणि तू फोन केलास ते बरं झालं, कारण तुझ्या आजीला पण तुझी काळजी लागली होती. मामा नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित होत. मी ठेवू फोन? हो हो, ठेव ठेव. तुम्ही पण काळजी घ्या दोघी. हां.